नमस्कार, शुभप्रभात. तर आपण आहोत आता जुन्नर तालुक्यातून मड या गावाच्या आधी आपण मड गावचा जो व्ह्यू आहे तो तुम्हाला पुढे दिसत असेल. रोडच्या अपडेटसाठी लास्टचा व्हिडिओ टाकला होता आपण, तर तो व्हिडिओ छान त्याला व्ह्यूज आले. तर हा देखील एक म्हणजे अपडेट देण्याचाच व्हिडिओ, कारण आता आहे ना एक लेन चालू झालेली आहे. माळशेज घाटातून जर तुम्ही प्रवास करणार असाल तर एक लाईन चालू झालेली आहे, एक लेन चालू केलेली आहे त्यांनी, आणि तेच मी दाखवणार आहे तुम्हाला आज की कसं. आणि हायवे बाबत दुसरं एक अपडेट असा मोठा आलेला आहे की हा जो हायवे आहे, आता आपण माळशेज घाटातून जातोय पुढे, हा अहिल्यानगर कल्याण असा हायवे होता, पण हा हायवे तेवढाच न राहता पुढे बीड पर्यंत गेलेला आहे. बीड पुन्हा तुम्हाला एक रूट सांगतो त्या रोडचा. हा जो हायवे आहे तो असा कल्याण, माळशेज घाट, जुन्नर, आळेफाटा करून पुढे अहिल्यानगर, बीड, आंबेजोगाई, मंजरसुंबा आणि पुढे लातूर, म्हणजे हा एवढा मोठा हायवे. आणि याची जो डिस्टन्स आहे तो जवळजवळ 425 ते 450 एवढा सांगत आहेत लोक. म्हणजे एक ऑनलाईन अपडेट आलेला आहे. तर हा पूर्ण हायवे होणार आहे, आणि या हायवेचा तिकडच्या लोकांना म्हणजे बीड, आंबेजोगाई किंवा लातूर यांना आधी फिरून जायला लागायचं, आणि तिकडून त्यांना त्यांचे 4 ते 5 तास एक्स्ट्रा जायचे. तर या रोडमुळं त्यांचा जो वेळ आहे तो वाचणार आहे. दुसरी एक गोष्ट अशी मोठी अपडेट की माळशेज घाटचा जो हायवे, म्हणजे हायवे आता सिंगल लेन आहे आणि तिथे मोठा रस्ता करू शकत नाही. त्याचं कारण असं की लँडस्लायडिंग वगैरे जास्त होतं, आणि रस्ता तेवढी पुरेशी जागा नाही आहे. आणि पावसाळ्यात तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे, माळशेज घाट एक सर्वांसाठी थोडा धोकादायक ठरतो. धोकादायक याच्यासाठी की पूर्ण खडक आहे, दगड आहे पूर्ण, आणि त्या दगडावर उन्हाळ्यात पूर्ण दगड तापतो तो, आणि पावसाळ्यात त्याच्यावर पाणी पडल्यावर तो फुटतो. आणि पावसाळ्यात लँडस्लायडिंगचे प्रमाण थोडं जास्त होतं, आणि मोठे मोठे दगड खाली येतात किंवा अपघात होतात. भरपूर झालेले आहेत अपघात. तर आता जाळी वगैरे बसवलेली, पण ती एक मोठं काम करू शकत नाही, कारण दगड छोटे मोठे येतच राहतात, आणि जर मोठे दगड आले तर ती जाळी सुद्धा काही करू शकणार नाही, कारण वरून खूप फास्ट येतो दगड. आणि त्यासाठी या डोंगरातून जवळजवळ 8 किलोमीटरचा बोगदा तयार करणार आहे. म्हणजे माळशेज घाटात हा एक मोठा बोगदा असेल, 8 किलोमीटरचा, म्हणजे खूप मोठा बोगदा आहे. तर हा एक मोठा अपडेट आहे या रोडबाबत. मला आत्ताच रिसेंटली कळालं, त्यामुळे सांगितलं, आणि याच्या आधी मला माहिती नव्हतं की असा काही अपडेट वगैरे आहे रोडचं. पण आणि हा रोड कनेक्ट करणार आहे पुढे समृद्धी महामार्गाला, जो विरार JNPTचा जो समृद्धी मार्ग आहे त्याला देखील कनेक्ट होणार आहे. हा रोड कनेक्ट होतो. तर आज या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे कसा कनेक्ट होतो आणि कुठून कनेक्टिव्हिटी काय आहे, त्या कनेक्टिव्हिटीचा फायदा काय होणार आहे लोकांना. तर शेतीमालासाठी फायदा होणार आहे चांगला. आणि माळशेज घाट तर एकदम सुसाट झालेला आहे, रोड मस्त झालेला आहे. म्हणजे घाटात अजून जुनाच रोड आहे, कारण त्या रोडवर काम करणार नाही आहेत, कारण डबल खर्च नको करायला, म्हणून ते लोक त्या रोडवर काम करणार नाही आहे. आणि हा तर बऱ्यापैकी रोड झालेला आहे. तर आणि आता घाटात जो होता म्हणजे सावर्णे ते पुढे सरळ टोकावडेपर्यंत जो रोड पॅच खराब होता, त्या रोडचं सुद्धा एक छोटासा 10-1 किलोमीटरचा रोड आता काम चालू आहे तिथे. तेवढा रोड खराब आहे, बाकी एक लेन चालू झालेली आहे रोडची. ते आता दाखवेलच मी तुम्हाला. आता परवा रात्री आलो मी,
त्यावेळी मी पाहिलं रात्रीचं शूट करायला होत नाही, म्हणून मी आज डेला शूट करतोय. रात्री विजिबिलिटी थोडी कमी असते आणि व्ह्यू थोडा चांगला भेटत नाही. बाकी सुंदर असा माळशेज घाट समोर आहे. आता चालू होईल घाट आपला आणि मस्त आहे, म्हणजे प्रवास उरकतोय. आणि हो, या 8 किलोमीटरच्या बोगद्यामुळं हा जो रस्ताचा डिस्टन्स आहे, म्हणजे समजा तुम्हाला आळेफाटा ते कल्याण या मार्गावर जाण्यासाठी जर आत्ता 3 ते 3.5 तास लागतात, तर हेच अंतर जवळजवळ एक तुमचं 2-2.5 तासावर येईल. आणि अजून रोड होतोय चांगला, म्हणजे तुम्ही 2-2.25 तासात तुम्ही कल्याणला जाऊ शकता आरामशीर. अंतर जास्त नाही आहे, पण घाटामुळं थोडासा वेळ जायचा. हार्डली आळेफाटा ते कल्याण 125-130 किलोमीटर अंतर आहे. तर हे अंतर कव्हर करायला साधारण तुम्हाला 2-2.5 तास खूप झाले. पण रस्त्यात घाटामुळं किंवा छोटा रोड असल्यामुळं वेळ जायचा आणि मुरबाडनंतर ट्रॅफिक व्हायचं. तर आता ते ट्रॅफिक रोड मोठा, कारण मुरबाडपर्यंत हा 4 लेन रोड असणार आहे. आणि मुरबाड नंतर इकडे माळशेज, जवळजवळ माळशेज घाटापर्यंत 4 लेन आहे. आणि माळशेज घाटाच्या वर जिकडे रहदारी नाही किंवा गर्दी नाही अशा ठिकाणी असा 2 लेनचा आहे रस्ता. म्हणजे त्यांचं एक दृष्टिकोन असा आहे की पुढचा, की जिथे ट्रॅफिक होतं तिकडे 4 लेन ठेवलेले आहेत आणि इतर ठिकाणी त्यांनी 2 लेन ठेवले आहे जिथे गर्दी कमी आहे. आता समजा की मडगावापासून आळेफाटापर्यंत 4 लेन असेल किंवा ओतूर पासून आळेफाट्यापर्यंत 4 लेन असेल, कारण रहदारीचा रस्ता आहे तो आणि गर्दी होते तिकडे. आणि पुन्हा अहिल्यानगरचा नजीकचा परिसर असेल, या ठिकाणी 4 लेन ठेवलेले आहेत. मोठे चौक असतील अशा ठिकाणी 4 लेन आहेत. तर हा हायवे म्हणजे खूप मराठवाडा कनेक्ट होणार आहे मुंबईशी. आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना देखील होणार आहे. शेतकऱ्यांचा जो नाशवंत माल, ज्या ठिकाणी 11-12 तास लागायचे लोकांना मुंबईत पोहोचण्यासाठी लातूरवरून वगैरे, तर तो माल एक 5 ते 6 तासांनी कमी होईल. आणि एवढ्या कमी वेळात तुम्ही एक 425 अंतर आहे म्हणजे बोलल्यावर तुम्हाला 5 ते 6 तासात तुम्ही ते अंतर कव्हर करू शकता. असं एक हा चांगला एक मास्टर प्लॅन आहे यांचा आणि खरंच चांगला फायदा होईल. पुन्हा उद्योगधंदे वाढतील. रस्ता वाढला की तुमचे व्यापार वाढतो आणि दळणवळण जी व्यवस्था आहे ती फास्ट होते. विचार केला पूर्ण महाराष्ट्राचा किंवा भारताचा व्यापार असेल, उद्योगधंदे असतील, ही 80% जवळजवळ तुमच्या दळणवळण गोष्टीशी निगडीत आहेत. त्यामुळं तुमचं जर दळणवळण जर चांगलं असेल, चांगले रस्ते असतील, चांगले व्यापार मोठा होईल आणि त्याचा फायदा खरंच आपल्या अर्थव्यवस्थेला होईल. आणि हेच आता रस्त्यांची जी कामं चालू आहेत त्याच्यामागे देखील तो दृष्टिकोन असू शकतो. बाकी घाटात हा जुना रोड आहे आणि एकदम चांगला रोड आहे, एकदम म्हणजे सुंदर रोड आहे. एक देखील खड्डा नाही तुम्हाला. आणि काय माहिती बोगदा झाल्यावर हा रस्ता असेल नसेल काही आयडिया नाही. तर पण ही एवढी ग्रीनरी दिसते, हे खूप छान आहे. तुम्ही कधी इकडे थांबलात एवढी शुद्ध हवा भेटते तुम्हाला. इकडे कसलं प्रदूषण नाही, कारण लोक नाहीत इकडे आणि गर्दी नसल्यामुळं खूप स्वच्छता आहे इकडे. पण काय माहिती भविष्यात हा रस्ता राहील नाही राहील. कदाचित असं केलं तर, जर कात्रजच्या पुढे कसे 2 लेनचा रस्ता आहे, एक जुना हायवेने 1 लेन गेलेली आहे, वन वे दिशेने केलं तर बरं होईल. हा रस्ता कदाचित जाण्यासाठी ठेवला आणि बोगदा जो नवीन आहे तो येण्यासाठी ठेवला तरी देखील फायदा होईल आणि कमी खर्चात होईल. तर काय माहित यांचा प्लॅन काय आहे, कसा आहे. तर या ठिकाणावरून मोठ्या गाड्या जात नाहीत, त्यांचा कदाचित तो देखील डोक्यात असू शकतं त्यांच्या, की मोठ्या गाड्यांनी सुद्धा या रोडने जावं. अर्थात रोड चांगला झाला म्हणजे टोल येणार आणि टोल बसू शकतो. ठीक आहे, टोल गेला तरी चालेल, पण तुमचं अंतर वाचतंय, वेळ वाचतोय, हे महत्वाचं आहे. तुमच्या प्रवासासाठी त्रास होत नाही आणि हा सुंदर बोगदा माळशेज घाटाचा हा व्ह्यू
व्ह्यू सगळीकडे तुम्ही पाहिला असेल. समोर प्रचंड तो डोंगराच्या कडेने गेलेला रोड खूप सुंदर आहे. घाट माळशेज घाट म्हणजे खूप सुंदर आहे. आणि हा पॅच सगळ्यात खराब असायचा आधी, आता तो मिस करतोय. ते मंदिर आहे महाराष्ट्र यांचं, शनिदेव वगैरे आहेत, भरपूर देव आहेत. आणि हा रस्ता, हा पॅच एवढा खराब असायचा, पण इकडे एवढा सुसाट रोड झालेला आहे आता गाड्या थांबत देखील नाहीत, एकदम पटपट निघून जातं. इथेच खूप वेळ जायचा. आणि इथे पहा समोर आहे ना लेफ्ट साईडला इथे बोर्ड लावलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली खिंड. म्हणजे ज्यावेळी सुरत वगैरे लुटली होती त्यावेळी याच मार्गाचा वापर झाला होता. याच मार्गातून पुढे माणिकडो वगैरे परिसरात महाराज गेले होते. त्याचा इतिहास मी सांगितलेला आपला. जर तुम्ही निमगिरी किल्ल्याचा जर व्हिडिओ पाहिला आपल्या चॅनलवर, त्यामध्ये पूर्ण मी इतिहास सांगितलाय, कशी लुटली सुरत आणि ते माणिक वगैरे. समजा माणिकडो नाव का पडलं तर तिकडे तो जो खजाना होता तो लपवला होता माणिकडो परिसरात, कारण शत्रू सैन्य मागावर होतं. आणि त्यासाठी इथे नॅचरल वॉटरफॉलचा परिसर आहे हा. आता बंद झालेलं आहे पाणी आणि घाटात एकदम छान रोड आहे हा. तर तो खजाना लपवला होता, त्यामुळं त्या डोहाला तिथे माणिकडो नाव असं पडलं. अशा सगळ्या इतिहास भरपूर आपले गडकिल्ले देखील केलेले आहेत आपल्या व्हिडिओजमध्ये, ते देखील पहा. रस्त्याचे अपडेट देखील देतो मी.